मित्र हो, आजचा जो विषय आहे तो आजच्या प्रचलित संदर्भामध्ये विशेषच महत्वाचा आहे. याचं कारण असं आहे की जगभर युद्धाच्या सावटांना आणि युद्धाच्या कल्पनांनी एक प्रकारची दहशत निर्माण केली आहे. आणि आपल्याला असं वाटतं की जे समाज प्रगत असतात, जे देश प्रगत असतात, ते सामान्यपणे युद्धासारख्या मानवी जीविताची हानी करणाऱ्या, संपदेची हानी करणाऱ्या कृत्यांपासून दूर असतात. परंतु प्रत्यक्षात या सर्व प्रगत देशांचा जर इतिहास पाहिला तर सर्वाधिक युद्ध याच देशांनी गेल्या काही दशकातच केल्याचे आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे प्रगतीचा संबंध युद्धांशी नाही किंवा प्रगती झालेले देश, प्रगती झालेले समाज सभ्य असतात, ते युद्ध करत नाही असं मानण्याचं फारसं काही कारण नाही. युद्ध का होतं याचं उत्तर अजूनपर्यंत तरी कोणी देऊ शकलं नाही. परंतु अनेक कारणांमुळे युद्धाची संभावना, शक्यता वाढते आणि त्यातून अपरिमित मनुष्यहानी, जीवितहानी होत जाते. समाजांचा, देशांचा विलक्षण नाश होतो. अनेक वर्षांपासून आपण हे पाहत आहोत. समाज पाहत आहे, परंतु त्यापासून आपण फारसा काही धडा घेतलाय असं मात्र आपल्या लक्षात येत नाही. दोन देशांमधील किंवा समाजांमधील सशस्त्र संघर्षाला आपण सामान्यपणे युद्ध असं म्हणतो. यामध्ये दहशत, अत्याचार, क्रौर्य, आक्रमण आणि विनाश या सर्व गोष्टी सामान्यपणे समाविष्ट होतात. एका देशाने मोठ्या प्रमाणात सैन्याचा, सशस्त्र बळाचा, साधन सामुग्रीचा वापर करून दुसऱ्या देशांवर आक्रमण करणं म्हणजे सामान्यपणे युद्ध होय. अगदी 15-20 दिवसांपूर्वी, महिन्यापूर्वी आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यामध्ये जे झालेलं युद्ध अगदी ताजं आहे. 31 ते 40 दिवसांच्या या युद्धामध्ये जवळपास 10 लाख लोकांचा जीव गेलेला आहे. आणि तरी सुद्धा या युद्धाने काही प्रश्न सुटलाय असं दिसून येत नाही. युद्धाच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. सगळ्यात प्रभावी कल्पना जी की गेल्या काही दशकांपूर्वीपर्यंत आणि आता आर्मेनियाच्या युद्धात जी परत एकदा दिसून आली ती म्हणजे सकल युद्धाची कल्पना होय. एखाद्या देशाने कोणत्याही प्रकारच्या विधिनिषेधांचे पालन न करता उपलब्ध सर्व शस्त्रांचा, सामुग्रीचा, साधनांचा हवा तसा वापर करून आपलं उद्दिष्ट साध्य करणं, याच्याकरता युद्ध करणं म्हणजे सशस्त्र किंवा सकल युद्ध आहे. चंगीज खानाच्या काळात या सकल युद्धाचा अत्यंत प्रभावीपणे वापर त्यांनी केला आणि त्यातून अनेक देश, समाज पूर्णपणे विध्वंस करून टाकला. सकल युद्धाचा आत्ताचा जर अनुभव आपला पाहायचा असेल तर चीन सारख्या देशांनी सुद्धा या तंत्राचा इतक्यात वापर करायला प्रारंभ केलेला आहे आणि त्यामुळे या युद्धासारख्या परिस्थितीचे काय प्रभाव होतात हे आपल्या लक्षात येईल. सकल युद्धाचं एक चित्र मी आपल्या डोळ्यापुढे आणू इच्छितो. The prolonged U.S. wars in Iraq and Afghanistan have been widely covered through the years, but their consequences, including the related violence in Syria and Pakistan, remain poorly understood. अरे देवा, बंद पडला कॉम्प्युटर या. ही ध्वनिफीत तुम्हाला मी नंतर दाखवेन. परंतु एक लक्षात घ्या, युद्धाचे अनेक विपरीत परिणाम समाजावर वेळोवेळी होत असतात आणि या दुष्परिणामांपासून कोणताही देश स्वतःला म्हणजे मुक्त करू शकत नाही. प्रत्येक देशाला When Americans are asked about the human toll of these conflicts, they often think first of U.S. soldiers who have lost their lives or who are struggling with war injuries and trauma. But the true number of casualties is much, much greater. By 2016, nearly 6,900 U.S. soldiers had lost their lives in the war zones. Roughly half of these deaths were caused by hostile fire and improvised explosive devices, along with vehicle crashes, electrocution, and heat stroke deaths. In addition to U.S. soldiers, many U.S. contractors have died in action as well. The contracting companies, however, have failed to report many of these deaths. A conservative estimate is that at least
7,000 of these workers have been killed in both wars. In addition, for every US soldier killed, 6 Afghan, Pakistani, and Iraqi अमेरिकेने इराकच्या युद्धामध्ये त्यानंतर अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये प्रचंड प्रमाणात सकल युद्धाच्या तंत्राचा वापर केला. इराक सारखा देश तर पूर्णपणे नष्टप्राय झाल्यासारखाच आहे. अफगाणिस्तान हा सुसभ्य संस्कृत देशांच्या श्रेणीत समाविष्ट होणार नाही एवढं त्या देशाचं आर्थिक, सामाजिक, मानवीय नुकसान झालेलं आहे. आणि असं असून सुद्धा अद्यापही तिथलं युद्धाचं सावट काही कमी होत नाहीये. मग हे सकल युद्ध आपण का करतो हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडायला पाहिजे. खरं पाहिलं तर युद्धापासून कोणताही लाभ कोणाला होत नाही याची जाणीव प्रत्येक देशाला आहे, प्रत्येक राजकारणी नेत्याला आहे. असं असून सुद्धा युद्धाच्या या मोहातून दूर राहण्याचा, युद्ध न करता प्रश्न सोडविण्याचा मार्ग मात्र सामान्यपणे कुठलाही देश अवलंबत नाही असंच आपल्याला 1990 पर्यंत सामान्यपणे जाणवत होतं. परंतु आता ही परिस्थिती हळूहळू बदलत आहे. याचं कारण असं आहे की या युद्धापासून आपल्याला कोणताही लाभ होणार नाही याची जाणीव या देशांना झाली आहे. मग युद्ध न करता एखाद्या देशामध्ये प्रभावीपणे आपलं राज्य प्रस्थापित करण्याकरता, त्या देशाला अंकित करण्याकरता, त्या देशावर आपली सत्ता, आपलं प्रभुत्व गाजविण्याकरता वेगवेगळ्या इतर तंत्रांचा वापर करण्याची कल्पना या देशांनी स्वीकारली आहे. यापैकी एक महत्वाची संकल्पना म्हणजे आर्थिक युद्धाची आहे. याबद्दल आपण जरा अधिक गंभीरपणे विचार करायला पाहिजे, कारण या प्रकारच्या या युद्धामुळे समाजाचं जे नुकसान होत आहे, देशांचं जे नुकसान होत आहे ते अनेक प्रकारचं आणि अदृश्य स्वरूपाचं आहे. या युद्धांमध्ये हॅलो, नंतर फोन करतो मी, नंतर फोन करतो जनार्दन, लेक्चर मध्ये आहे. अच्छा, समजत नाही काय म्हणून राहिलाय. एक मिनिट प्लीज, माफ करा. या युद्धांबद्दल अनेक नैतिकांनी, अनेक विद्वानांनी वेगवेगळे विचारही मांडले आहेत. परंतु या युद्धाचा एक लाभ मात्र काही लोकांनी स्वीकारला आहे आणि त्या लाभाचा विचार करूनच सामान्यपणे वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धांचा समर्थन देखील केलं जातं. असं मानलं जातं की युद्धामुळे सगळ्यात मोठा जर कोणता लाभ होत असेल तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो. आता हा रोजगार कशा प्रकारे निर्माण होतो? तो युद्ध काळामध्ये उत्पादनाला चालना मिळते, सैनिकांची भरती होते, वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन कल्पनांना अंमलात आणण्याकरता संशोधन केलं जातं, उपलब्ध असणाऱ्या सर्व मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर शासन भर देतं, वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन शोधांचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करतो, नवीन तंत्रज्ञानाचा विकास करतो. अर्थात हे लाभ असल्यामुळे युद्ध केलं पाहिजे असं नाही, आणि म्हणून युद्धाच्या दुसऱ्या मार्गांचा म्हणजेच पर्यायी युद्धांच्या तंत्रांचा वापर करण्यावर भर दिला जातो. त्या गेल्या 4 दशकांमध्ये जी काही आधुनिक युद्ध झाली, विशेषतः व्हिएतनाम पासून, मग व्हिएतनामचं युद्ध असेल, कोरियाचं युद्ध असेल आणि त्याच्यानंतरच्या अफगाणिस्तान किंवा इराकचे युद्ध असेल, या सर्व युद्धांमध्ये युद्धाचा खर्च सातत्याने वाढत राहिलेला आहे. युद्धावर होणारा खर्च कोणत्याही देशाला परवडण्यासारखा राहिलेला नाही. मनुष्यबळाची हानी हा तर सगळ्यात मोठा प्रश्नच आहे. अमेरिकेमध्ये व्हिएतनामच्या युद्धाला विरोध करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण मनुष्यबळाची हानी हा होतं. तर अफगाणिस्तान आणि इराकमधून आपलं सैन्य त्वरित वापस घ्या याच्याकरता जनमत आणि राजकीय दबाव टाकण्याचाही अमेरिकन शासनावर परिणाम झाला आणि जितक्या शक्य आहे तितक्या लवकर आपला सैन्य आपण वापस घेतलं पाहिजे, आपले सैनिक दुसऱ्यांच्या भूमीवर मरता कामा नये असं धोरण आज अमेरिकेने स्वीकारलं आहे. मग हे पर्यायी वार तंत्र कोणतं आहे, पर्यायी युद्धाचं तंत्र कोणतं आहे? त्याला आपण हायब्रिड, संमिश्र तंत्र असं म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारे
एकाच देशाच्या विरुद्ध जर युद्ध आपल्याला करता आलं, वेगवेगळ्या प्रकारे त्या देशाला हैराण करता आलं, त्याच्या आर्थिक, सामरिक, सैन्य शक्तीला कमी करता आलं, त्याच्या एकंदर क्षमतेवर प्रभाव करता आला, तर निश्चितपणे त्या देशाला नामोहरम करता येईल. मग या प्रकारच्या ज्या संमिश्र युद्ध तंत्राचा वापर केला जातो, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे युद्ध समाविष्ट होतात. सगळ्यात महत्वाचा एक जो सध्या आधुनिक युगात आणि आजकाल फारच प्रभावीपणे वापरला जातो आहे, तो म्हणजे सायबर युद्धाचा प्रकार. आता परवा मुंबईमध्ये वीज गेली होती 6 तास. त्याचं कारण चीननी केलेला सायबर अटॅक होता असं सांगितलं जातं. लंडनच्या स्टॉक एक्सचेंज मध्ये असेल किंवा अमेरिकेच्या स्टॉक एक्सचेंज किंवा पेंटागॉनच्या लष्करी सामर्थ्याच्या महत्वाच्या कार्यालयांमध्ये असेल, सर्व ठिकाणी माहिती हॅक करण्याचा, माहिती चोरून घेण्याचा प्रयत्न शत्रू देशांनी, मग त्या चीनचाही समावेश होतो, केला आणि त्या देशाला मोठा नुकसान पोहोचवलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारे खोटा प्रचार करणं, खोटी माहिती सांगणं आणि त्याद्वारे देशामध्ये असंतोष, संभ्रम, संदेह निर्माण करणं, यामध्ये काही देशांनी तर फारच मोठी आघाडी घेतलेली आहे. भारत आणि चीन मधल्या सीमावादावर नुकत्याच चीननी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ चित्रफिती प्रकाशित केल्या आणि त्याद्वारे भारतीय जनमानसामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. काही वेळा दहशतवादी तंत्राचा वापर करून, तर काही वेळा राजकीय चातुर्याचा वापर करून देखील इतर देशांना नामोहरम करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. परंतु जे आर्थिक युद्ध आहे ते त्याही पेक्षा अधिक वेगळ्या प्रकारचं, अधिक भयावह आणि अदृश्यपणे केलं जाणारं, परंतु सर्वाधिक परिणाम करणारं युद्ध आहे. म्हणून त्याचं महत्व आपण समजून घेऊया. एखाद्या देशातील उत्पादन यंत्रणा जर कोसळून पडली, तर त्या देशाची अर्थव्यवस्था चालू शकत नाही. कारखाने बंद पडले तर बेरोजगारीच निर्माण होत नाही, उत्पादनही उपलब्ध होत नाही. बेरोजगारीमुळे असंतोष निर्माण होतो. उत्पादनाच्या अनुपलब्धतेमुळे लोकांमध्ये विलक्षण नाराजी, असंतोष निर्माण होतो. जर योग्य प्रकारे वितरण होऊ शकलं नाही, तर माल पडून राहतो म्हणून वाया जातो आणि लोकांना वस्तू मिळत नाही म्हणून ते संतापतात सुद्धा. लोकांना जर पर्याप्त प्रमाणात वस्तू उपभोगाकरता मिळालं नाही, तर त्यांच्यामुळे शासनाच्या बद्दल त्यांच्या मनात विलक्षण अप्रीती निर्माण होते. हे सर्व आर्थिक युद्ध तंत्राचेच प्रकार आहे. एखाद्या देशाची संपूर्ण आर्थिक नाकेबंदी करता येते. त्या देशाला कुठल्याही प्रकारे आर्थिक प्रगतीची संधीच मिळू नये याच्याकरताही प्रयत्न केले जातात. याचं अमेरिका आणि चीन मधल्या व्यापार युद्धावरून अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. त्यापैकी काही महत्वाच्या गोष्टी मी तुमच्या लक्षात आणून देऊ शकतो की आज अमेरिकेमध्ये सर्वाधिक गुंतवणूक चीनने केलेली आहे. जर उद्या चीननी ही गुंतवणूक काढून घेतली तर अमेरिकन अर्थव्यवस्था अक्षरशः कोसळून जाईल. चीननी अमेरिकेला मोठ्या प्रमाणात कर्ज दिलेलं आहे. हे कर्ज वापस मागितलं तर अमेरिका अक्षरशः आर्थिकदृष्ट्या हतबल होऊन जाईल. आणि अशा प्रकारे विविध प्रकारे एखाद्या देशाच्या समाजावर, लोकांवर, वेगवेगळ्या व्यापार आणखी आर्थिक संघटनांवर विपरीत परिणाम करण्याचं सर्वाधिक सामर्थ्य या आर्थिक युद्धामध्ये आहे. आणि या तंत्राचा वापर केला तर मनुष्यबळाची हानी होत नाही, प्रत्यक्ष आक्रमण करावं लागत नाही, कोणत्याही प्रकारच्या युद्धाची घोषणा करावी लागत नाही, तरी देखील शत्रूला नामोहरम करता येतं. आर्थिक युद्धाचे अनेक उदाहरणं इतिहासात देखील उपलब्ध आहेत. ग्रीकांनी ट्रॉयचा पराभव करण्याकरता दिलेला जो वेढा होता ट्रॉय नगराला, त्याच्यामधून त्यांनी ट्रॉयच्या लोकांना पुरेसं अन्न मिळू नये याची काळजी घेतली. उपासमार झाली. शेवटी लोक युद्ध करण्यास अनुत्सुक झाले, राजाविरुद्ध उभे राहिले. धर्मयुद्ध म्हणून गाजलेल्या पहिल्या 3 युद्धांमध्ये म्हणजेच क्रुसेड्स मध्ये सुद्धा याच प्रकारच्या युद्धतंत्राचा वापर केला गेलेला आहे. आणि त्यामुळे या धर्मयुद्धामध्ये अनेक अधर्म कृत्य झाली आहेत असं मानलं जातं. युरोप आणि इजिप्त मधला व्यापार त्याच्यामुळे विलक्षण विपरीत प्रकारे प्रभावित झाला होता असं काही संशोधकांचं मत आहे. माहिती युद्ध हा देखील आर्थिक युद्धाचा एक प्रकार आहे. मी तुम्हाला याचं एक चित्र थोड्याच वेळात दाखवणार आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा अथवा ठेवू नका. परंतु एक लक्षात घ्या, आपण जेव्हा संगणक वापरतो, तेव्हा आपण इंटरनेटचा वापर करतो, या मायाजालाचा वापर करत असताना अनेक प्रकारचे व्हायरसेस आपल्या संगणकात येतात. आपली माहिती, आपली गोपनीय माहिती, आपली आर्थिक माहिती ते वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतात, वापरतात. त्याचा अनेकांना फटका बसतो. आपल्या परिचयात अनेकांना बसलाही असेल. आपण ज्या ज्या प्रकारची माहिती वापरतो ती माहिती कशा स्वरूपाची आहे यावरून त्या समाजाचं एकंदरीत व्यक्तिचित्रण त्या लोकांना कळू शकतं. योग्य आणि पर्याप्त माहिती मिळू नये याच्याकरता माहितीचा दबाव, इन्फॉर्मेशन ब्लॉकेड करण्याचा प्रयत्न केला जातो.
बरेच वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या खोट्या माहितीला अधिक प्रभावीपणे, अधिक योग्य प्रकारे सादर करून ज्या काही सोशल मीडियाच्या साइट्स आहेत, मग व्हॉट्सअप असेल, ऑर्कुट असेल, कोणत्या चॅट्स असतील, या सर्वांवरून तिचं प्रसारण केलं जातं. पासवर्ड बदलले जातात. एखाद्या मोठ्या संशोधन संस्थेमधली अत्यंत गोपनीय माहिती सहजपणे चोरून दिली जाते. त्या माहितीचा उपयोग त्या संस्थेला करता येणार नाही अशा प्रकारे त्याचं ब्लॉकेड केलं जातं. या सर्व प्रकारच्या तंत्रांचा माहिती युद्धामध्ये समावेश होतो. हे माहिती युद्ध 3 प्रकारे लढलं जातं. हेरगिरी, एस्पिओनाज, वेगवेगळ्या प्रकारे घातपात घडवून आणणे, सॅबोटाज, आणि खोटी, असत्य परंतु दिशाभूल करणारी माहिती देणं, डिसेप्शन. आणि या सर्व तंत्रांचा इतका प्रभावी, इतका कल्पक वापर वेगवेगळ्या प्रकारे रशिया, चीन, अमेरिका यांनी केलेला आहे, की त्यामुळे अनेक छोट्या, कमी शक्ती असणाऱ्या विकसनशील देशांना अडचणीत आणणं त्यांना वारंवार शक्य झालेलं आहे. एक चित्र बघा, आपल्यापैकी अनेक लोक विकिपीडिया खूप आनंदाने वापरत असतील, त्यातल्या माहितीवर विश्वास ठेवत असतील, त्याचा वापरही करीत असतील. बीबीसी सारख्या अत्यंत प्रथितयश, प्रख्यात आणि विश्वासार्ह, आता विश्वासार्ह म्हणायचं की नाही हा आपापला प्रश्न आहे. प्रसार माध्यमांनी सांगितलं की या संपूर्ण विकिपीडियाचं संपादन चीनमधून होतं आणि चीनला सोयीचीच माहिती विकिपीडियात यावी याच्याकरता चीन सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यामुळे कदाचित मी हा मुद्दा तपासून पाहण्याचाही प्रयत्न केला. बऱ्याच विषयांवर जर ती गोष्ट चीनच्या विरोधात असेल तर ती विकिपीडिया दिसत नाही. कदाचित त्यामुळे बीबीसीचा हा दावा खराही असावा आणि यामुळे चीननी नाराज होऊन बीबीसीला आता सध्या चीनमध्ये बंदही केलं आहे. यावरून या दाव्यातलं सत्यतेचं प्रमाण अधिक असावं असं म्हणायला वाव जरूर आहे. परंतु या माहिती तंत्रांपेक्षाही इतर अनेक तंत्रांचा वापर केला जातो. माहिती तंत्रांबद्दल आणि माहिती युद्धाबद्दल आपण नंतर पाहूच कधीतरी. परंतु सायबर तंत्राचा वापर करून अनेक प्रकारे आर्थिक युद्ध लढली जातात. कल्पना करा की आपल्या देशामध्ये अण्वस्त्रांचा निर्मिती करणारा, अणुऊर्जेचा विकास करणाऱ्या काही संशोधन प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांनी काही नवीन तंत्रांचा विकास केलेला आहे. त्याच्याकरता काही नवीन तंत्रज्ञान शोधून काढलं आहे. ही माहिती केवळ शत्रूंनी चोरून नेली तरी देखील देशाला मोठा धक्का पोहोचू शकतो. आणि जर या माहितीमध्ये बदल करून ही माहिती उपयोगास अनुपयुक्त करून टाकली, या माहितीत, या सूत्रांमध्ये, या फॉर्म्युलांमध्ये बदल केल्यामुळे त्या माहितीचा अर्थच बदलून गेला, तर किती बरं नुकसान होईल. अशा प्रकारच्या अनेक सायबर हल्ल्यांची शक्यता आज दिवसेंदिवस वाढत आहे. आपण जे कम्प्युटर्स वापरता ते आपल्या देशात तयार होत नाही. त्यामुळे त्या कम्प्युटरमध्ये केवळ सर्व कामाच्याच चिप्स आहेत असं काही नाही. त्यातली काही माहिती वेगवेगळ्या प्रकारे वापरता यावी याच्याकरता त्या काही अधिक चिप्स त्याच्यात टाकल्याच नसतील असं म्हणण्याचंही काही कारण नाही. आणि अशा प्रकारे या सायबर वॉरमुळे फारच मोठी समस्या, विशेषतः आर्थिक समस्या जगापुढे उभी झाली आहे. एका चिनी युद्ध तंत्रज्ञानी, व्यूहरचनाकारांनी एक सुंदर वाक्य वापरलेलं आहे. या युद्ध तंत्रकाराबद्दल तुम्ही नंतर कधीतरी व्याख्यानही देणार आहे. एव्हरी बॅटल इज वन बिफोर इट इज फॉट. कोणतीही लढाई प्रत्यक्ष युद्ध केल्याशिवाय अगोदरच जिंकली जाते, परंतु त्याकरता योग्य व्यूहरचनेची आखणी मात्र आवश्यक असते. आर्थिक युद्ध हे याच प्रकारची व्यूहरचनेचा परिपाक आहे. आर्थिक युद्ध म्हणजे नक्की आहे तरी काय? एखाद्या देशाच्या सांस्कृतिक, सैन्य आणि राजकीय शक्तीला खच्ची करून टाकणं. त्या देशाचे इतर देशांशी असणारे राजकीय, आर्थिक संबंध संपुष्टात आणण्याकरता प्रयत्न करणं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या देशाला कोणत्याही प्रकारे आपल्या आर्थिक विकासाची संधीच मिळू नये. उलट त्याची जेवढी अधोगती जितक्या वेगाने होऊ शकेल याच्याकरता वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून हस्तक्षेप करणं म्हणजे आर्थिक युद्ध आहे. मग आता या आर्थिक युद्धाची कल्पना आपल्याला कशी करता येईल? जरा विचार करा की एखाद्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्या साधन संपत्तीची निर्यात करून तो देश मोठ्या प्रमाणात पैसा कमवतो, विदेशी चलन कमवतो. अचानक ह्या साधन संपत्तीचे स्रोत काही कारणांमुळे नष्ट झालेत. तर हा देश कफल्लक होणार नाही का? या देशाचं आर्थिक सामर्थ्य संपणार नाही का? या देशातल्या आर्थिक या साधनांच्या करता, निर्मिती करता जे कामगार काम करतात त्यांनी जर अनिश्चित काळाचा संप केला तर उत्पादनावर विपरीत परिणाम होईल. या देशातले जे लोक सैनिक होण्याकरता तयार असतात अशा लोकांच्या मनात त्या देशाच्या देशभक्तीबद्दल अप्रिती निर्माण केली. या देशातले राजकीय नेते विकत घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडून चुकीच्या धोरणांची अंमलबजावणी आणि आखणी करण्यात आली. या सर्वांचा उपयोग आर्थिक तंत्रामध्ये होतोच. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे एखाद्या देशावर बंदी घालणं, त्याला व्यापार करू न देणं, त्याच्या मालाची मागणी घटवणं, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कर लादणं, अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून आर्थिक युद्धाचा वापर अनेक देश करत असतात. खरं सांगायचं म्हणजे आर्थिक युद्ध
हे एक अदृश्य परंतु अत्यंत प्रभावी, विलक्षण हानिकारक आणि एखाद्या देशाला प्रगतीची संधी नाकारणारं, नैसर्गिक प्रगतीची संधी नाकारणारं विलक्षण प्रभावी तंत्र आहे. त्या देशाची आर्थिक, राजकीय, सैन्य शक्ती कमी होते. त्याची धोरणं बदलतात. त्याला धोरणं बदलण्याकरता भाग पाडलं जातं. कधी-कधी त्या धोरणांमध्ये परकीय सत्तेचा हस्तक्षेप एवढा असतो, की हे धोरण त्या देशाचं आहे, की परकीय सत्तेचं आहे हेही लक्षात येत नाही. त्याचं तुम्हाला मला एक उदाहरण सांगावयाचं आहे. मधल्या काही महिन्यांपूर्वी नेपाळच्या प्रधानमंत्र्यांनी राम आमच्याच देशात जन्माला आला असंही सांगण्याचा प्रयत्न केला. भारताचा असणारा काही भूभाग आमचाच आहे असंही सांगण्याचा प्रयत्न केला. हे सर्व नेपाळच्या प्रधानमंत्र्यांनी नेपाळ सरकारच्या इच्छेनुसार केलंच असेल असं मानण्यात मोठा संदेह आहे. ब्रह्मदेशच्या प्रधानमंत्र्यांनी ज्या क्षणाला चीनच्या गुंतवणुकीला विरोध केला त्याबरोबर तिथे सत्ता बदल झाला आणि त्या बाई सत्ताभ्रष्ट झाल्या. त्या देशाची धोरणं आपोआप बदलली. तिथे आलेल्या सैन्य प्रमुखाला चीननी उघडपणे समर्थन केलं. सगळ्या जगाचा विरोध असताना देखील समर्थन केलं. यावरून एखाद्या देशाच्या राजकारणात, अर्थकारणात विदेशी शक्तींचा हस्तक्षेप किती प्रचंड आणि प्रभावी असू शकतो याची आपल्याला कल्पना येऊ शकते. एखाद्या देशाची क्षमता कमी करणं, त्याच्या आर्थिक राजकीय क्षमतेला खच्चीकरण करण्याकरता तेथील राजकीय परिस्थिती उलथवून लावणं हा एक आर्थिक युद्धाचा प्रकार आहे. मी तुम्हाला ही बाब अधिक स्पष्ट करून सांगू इच्छितो. एखाद्या देशातल्या प्रयोगशाळा, संशोधनपर कार्य करणाऱ्या संस्था, उद्योग संस्था खूप वर्ष प्रयत्न करतात आणि नवीन शोध लावतात. नवीन उपकरणं, नवीन साधनांचा शोध लावतात. त्याच्याकरता त्यांनी मोठ्या प्रमाणात बौद्धिक संपदा निर्माण केली असते. मग ही बौद्धिक संपदा त्या देशाचा अधिकार असतो. ती त्यांनी कशी वापरायची, इतरांना किती किमतीला विकायची हे ते देश ठरवीत असतात. परंतु आता तुम्हाला एक गंमत सांगणार आहे. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल कदाचित, परंतु ही सत्य घटना आहे. कोरियन युद्धानंतर अमेरिकेने दक्षिण कोरियाला मदत करण्याकरता उदार हस्तानी पुढाकार घेतला. 1964-65 नंतर हजारो कोरियन विद्यार्थी अमेरिकेत शिकायला यायला लागले. अमेरिकेतल्या अत्यंत प्रथितयश विद्यापीठांमध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला. सुरुवातीला हे कोरियन विद्यार्थी साधारण दर्जाचं शिक्षण घेत आणि अमेरिकेतच कुठेतरी नोकरीला लागून जात होते. अचानक 71-72 नंतर मात्र एक थोडं परिवर्तन लक्षात यायला लागलं. जो कोणी कोरियन विद्यार्थी अमेरिकेत यायचा तो येलमध्ये, मॅसेच्युसेट्समध्ये, स्टॅन्सफर्डमध्ये शिकायचा आणि तिथून परत आपल्या देशात चालला जायचा. एकही विद्यार्थी जो हुशार असेल, बुद्धिमान असेल, कल्पक असेल अमेरिकेत थांबायलाच तयार नव्हता. अर्थात त्याचं कोणाला काही आश्चर्य वाटलं नसेल, परंतु काही वर्षानंतर असं लक्षात यायला लागलं की हे जे विद्यार्थी अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये, प्रयोगशाळांमध्ये काही वर्ष शिकतात, काम करतात, ते तिथून सर्व गुपित त्या उद्योगांची चोरून घेऊन जातात आणि कोरियन उद्योगांच्या विकासाकरता त्याचा मुक्त हस्तपणे वापर करतात. रिव्हर्स इंजिनिअरिंग या नावाच्या तंत्राचा कोरियानी याच पद्धतीने विलक्षण कल्पकतेने वापर केला आणि मग अमेरिकेतला मोटर उद्योग असेल, इलेक्ट्रॉनिक उद्योग असेल, यांना एक मोठं आव्हान त्यांनी निर्माण केलं. अमेरिकेला मोठं आश्चर्य वाटायला लागलं की आपलं हे ज्ञान यांच्यापाशी जातं तरी कसं. मग स्पायपोस्ट नावाच्या एका कल्पनेचा वापर करून अमेरिकेने अशा प्रकारचे विद्यार्थी कसे काय तिथे जाऊन काय करतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि ही मोठी बाब लक्षात आली. याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे चीननी तर अमेरिकेवर वेगवेगळ्या प्रकारे मातच केली. अत्यंत हुशार, कल्पक अमेरिकन प्राध्यापक, संशोधक यांना मोठ्या पगाराचा आमिष देऊन चीनमधल्या कंपन्यांमध्ये नोकरीला लावलं. त्यांच्या ज्ञानाचा विलक्षण उपयुक्तपणे वापर केला. ते ज्या विषयावर संशोधन अमेरिकेत करीत होते ते संशोधन त्यांनी आमच्या देशात करावं याच्याकरता त्यांना भुरळही पाडण्यात आली. आणि अशा प्रकारे अमेरिकेतलं अद्ययावत तंत्रज्ञान आपल्याकडे विनासायास आणि कमी खर्चात यावं याकरता चीनने केलेला प्रयोग यशस्वी झाला. औद्योगिक हेरगिरी मोठ्या प्रमाणात एखाद्या देशाला आर्थिक नुकसान पोहोचवते. त्या देशातल्या नवीन ज्ञान, नवीन तंत्रज्ञान त्यांनी वापरण्यापूर्वीच इतर देश वापरायला लागतात. त्यामुळे त्या देशाला रॉयल्टीच्या माध्यमातून, आपल्या औद्योगिक सामर्थ्याच्या माध्यमातून जो कोणता लाभ व्हायला पाहिजे, आपल्या उद्योगांचा, कंपन्यांचा विस्तार करण्याचा लाभ व्हायला पाहिजे,
तो घेता येत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या पायरसीचे चाचेगिरीचे प्रयोग, त्यातले आर्थिक चाचेगिरीचे प्रयोग तर फारच महत्वाचे असतात. मी तुम्हाला याचं एक मजेदार उदाहरण सांगू इच्छितो. आपल्यापैकी अनेकांनी स्टीव्हन स्पीलबर्ग यांचं नाव ऐकलं असेल. ते एक उत्तम दर्जाचे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. त्यांनी इंडियाना जोन्स नावाच्या चित्रपटांची एक मालिकाच तयार केली जॉर्ज लुकस यांच्यासोबत. जेव्हा या चित्रपटाचा पहिला भाग प्रकाशित झाला, त्याला विलक्षण यश प्राप्त झालं. खूप धोधो पैसा त्यांना मिळाला. परंतु त्यानंतर दुसरा भाग जेव्हा तयार झाला, तो चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अगोदरच हाँगकाँगमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याच्या हजारो व्हिडिओ कॅसेट्स बाजारात आले. परिणामतः स्टीव्हन स्पीलबर्ग यांना पुरेसा नफाच मिळवता आला नाही. अनेक चित्रपटांच्या बाबतीत, अनेक पुस्तकांच्या बाबतीत असाच प्रयोग होऊ लागला. आपल्यापैकी कदाचित अनेकांना ऐकून माहिती असेल की जेव्हा हॅरी पॉटरचं पहिलं पुस्तक आलं, तेव्हा ते सील बंद पेटीमध्ये ठेवण्यात आलं प्रकाशनाच्या दिवसापर्यंत, आणि ज्या क्षणाला सूचना देण्यात आली त्यानंतरच त्याची पहिली प्रत बाजारात आणण्यात आली. हे कशाकरता करावं लागलं? याच प्रकारच्या हेरगिरी आणि आर्थिक दुष्कृत्यांवर प्रतिबंध घालण्याकरता. एखाद्या देशाला जर एखाद्या दुसऱ्या देशाने याच्यावर आक्रमण केलं असेल, त्याला आर्थिक नुकसान, त्याला सैन्यात पराभूत केलं असेल, तर मग त्या देशांवर सूड उगवण्याकरता, त्या देशांना त्रास देण्याकरता या आर्थिक युद्धाचा वापर अनेक देश करीत असतात. याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण जर सांगायचं झालं तर अरबांचं देता येईल. 1973-74 साली 7 डेज वॉर नावाची लढाई झाली 67 साली. त्यानंतर योम किप्पूरचं युद्ध झालं. या दोन्ही युद्धात अरबांनी अक्षरशः प्रचंड मार खाल्ला. इजिप्त सकट 7 राष्ट्रांना मोठा धक्का पोहोचला. त्यामुळे या अरब राष्ट्रांनी ओपेक नावाच्या संघटनेच्या माध्यमातून एक वेगळाच निर्णय घेतला. पेट्रोलचे भाव वाढवायचे. तुमच्यापैकी अनेकांना जे ज्येष्ठ नागरिक असतील ऐकून माहिती असेल, 1969 साली भारतामध्ये 3 रुपये लिटर पेट्रोल होते. अचानक ते 7 रुपये झालं आणि नंतर ते वाढतच गेलं. पेट्रोलची निर्मिती किती करायची, ते कोणत्या दराला विकायचं, त्याचं वितरण कसं करायचं हे ते देश ठरवू लागले. आणि या देशांनी अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, साऊथ आफ्रिका, जपान यासारख्या देशांना पेट्रोलचा पुरवठा देखील काही वर्ष बंदच ठेवला. एक प्रकारचा हा एक आर्थिक प्रतिबंध होता. त्यामुळे या देशांच्या आर्थिक प्रगतीवर मोठा विपरीत परिणाम झाला. जेव्हा केव्हा संघर्षाची पाळी येते आणि जेव्हा आपण युद्ध करू शकत नाही असं एखाद्या देशाला वाटतं, तो त्यावेळेला अशा प्रकारच्या आर्थिक तंत्रांचा खूप कल्पकतेने वापर करीत असतो युद्ध करण्यासाठीच. मग या आर्थिक युद्धाचे वेगवेगळे प्रकार आहेत. व्यापारी प्रतिबंध घालणं, मालावर हरताळ टाकणं, बहिष्कार टाकणं, वेगवेगळ्या प्रकारचे कायदे करून, वेगवेगळे नियम करून आर्थिक प्रतिबंध घालणं, करांचं प्रमाण वाढविणं, भेदभाव करणं, त्या देशाच्या आर्थिक संपत्तीला ताब्यात घेऊन ती त्यांना वापस न करणं, त्यांना आर्थिक मदत थांबवणं, गुंतवणूक होऊ देणार नाही अशा प्रकारची धमकी देणं, त्यांनी त्या देशात केलेलं जे काही गुंतवणूक असेल त्या आर्थिक गुंतवणुकीला पैशांना वापस न देणं, असे अनेक प्रकार होत असतात. आणि यातून वेगवेगळी राष्ट्र वेगवेगळ्या प्रकारचा संदेश देत असतात. मी तुम्हाला याचं भारतातलं आणखीन एक उदाहरण देऊ इच्छितो. 1977 साली श्रीमती इंदिरा गांधी यांचा पराभव होऊन तिथे जनता दलाचं राज्य आलं. त्यावेळेला आपले उद्योग मंत्री श्री जॉर्ज फर्नांडिस नावाचे गृहस्थ होते. त्यांनी आल्या आल्या घोषणा कोणती केली असेल? यापुढे भारतात कोका कोला प्यायला मिळणार नाही, कोको कोलावर बंदी. ही एक प्रतिकात्मक बंदी होती अमेरिकेला इशारा देण्याकरता. परंतु अशा प्रकारच्या उत्पादनांवर, कंपन्यांवर, व्यवसायांवर आर्थिक प्रतिबंध घालणं, बंदी घालणं हा एक आर्थिक युद्धाचाच प्रकार आहे. अमेरिका या आर्थिक युद्धाच्या क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिलेली आहे. अमेरिकेने अनेक देशांना अनेक प्रकारे आर्थिक प्रतिबंध घालून अडचणीत आणण्याचा, त्यांच्या अर्थव्यवस्थेला संपुष्टात आणण्याचा, त्यांची आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात कधी कधी तिला यशही आलं असेल. याचं उदाहरण सांगायचं म्हणजे क्युबाचं आहे. क्युबा मध्ये राज्यक्रांती झाली आणि फिडेल कास्ट्रो या नावाचे क्रांतिकारक अध्यक्ष झाले. ते कम्युनिस्ट विचारांचे होते, याचा अमेरिकेला विलक्षण संताप होता. आणि म्हणून क्युबाला अडचणीत आणण्याकरता प्रथमतः तर क्युबावर आक्रमण करण्याची अमेरिकेने धमकी दिली. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष श्री जॉन केनेडी असे होते. अमेरिकेच्या या धमकीनंतर रशियाने स्वाभाविकपणे छोट्याशा कम्युनिस्ट क्युबा नावाच्या देशाचं संरक्षण करण्याकरता तिथे आपलं युद्धतंत्र आणि सैन्य आणि शस्त्रास्त्र आणली. त्यामुळे अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये आता तिसरं महायुद्ध होणार का काय अशी परिस्थिती निर्माण झाली.
त्याला आयबॉल टू आयबॉल कॉन्स्पिरसी असं म्हणतात. परंतु हे युद्ध जरी टाळल्या गेलं तरी अमेरिकेने मात्र आपला नाद सोडला नाही. क्युबाला धडा शिकवायचाच याच्याकरता क्युबावर अनेक प्रकारचे आर्थिक निर्बंध घातले. क्युबाला कोणत्याही मालाची निर्यात करता येणार नाही, कोणताही अमेरिकन वस्तू क्युबाला जाणार नाही, क्युबामधून कोणत्याही प्रकारच्या वस्तू अमेरिकेत आयात केल्या जाणार नाहीत, कोणत्याही माध्यमातून मेड इन अमेरिका नावाची वस्तू क्युबाच्या ग्राहकांना सरकारला मिळणारच नाही. ज्या कोणत्या देशात अमेरिकन वस्तू जातील तिथे त्या डब्यांवर लिहिलेलं असेल दीज गुड्स आर नॉट टू बी सोल्ड इन क्युबा. आणि हे प्रत्यक्ष मी स्वतः पाहिलं सुद्धा आहे. अमेरिकन व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा क्युबन व्यक्तीशी, संस्थांशी, कंपन्यांशी व्यापार करता येणार नाही. परकीय व्यक्तीला अमेरिकेतून क्युबात जाता येणार नाही. क्युबाच्या विमानांना अमेरिकेवरून प्रवास करता येणार नाही. कोणतीही आयात निर्यात नाही, प्रवासाचे निर्बंध, वित्तीय निर्बंध, या सर्वांमुळे क्युबा विलक्षण हैराण झाला, अडचणीत आला. पण या देशाचं नेतृत्व इतकं कणखर होतं, इतकं प्रभावी होतं आणि या देशातील नागरिक देखील असे तयारीचे होते की अमेरिकेच्या या सर्व बंधनांना स्वीकारून, अमेरिकेच्या लादलेल्या बंधनांना स्वीकारून सुद्धा त्यांनी आपल्या स्वातंत्र्याला टिकवून ठेवण्याचा प्रयास केला. एखादाच देश असं कदाचित करू शकत असेल. त्यात क्युबन लोकांना विलक्षण त्रास झाला, त्यांचं खूप शोषण झालं, त्यांना चांगल्या प्रकारचं जीवन जगता आलं नाही, ही वस्तुस्थिती देखील आपण नाकारू नये. मग या आर्थिक युद्धतंत्राचं कौशल्य किंवा कला कशी या प्रकारची असते? सगळ्यात पहिले हे एक राजकीय युद्ध आहे. एखाद्या देशाच्या नेतृत्वाने दुसऱ्या देशाच्या नेतृत्वाला तुम्ही आम्हाला शरण या, तुमच्या देशाने आम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी मान्यच केल्या पाहिजेत, याच्याकरता घातलेले वेगवेगळे प्रतिबंध म्हणजे आर्थिक युद्ध आहे. इंग्लंडने 2000 सालापासून जवळपास 26 वेगवेगळ्या देशांवर आर्थिक प्रतिबंध आणि वित्तीय प्रतिबंध घातले. अर्थात त्यामुळे कोणी इंग्लंडला भीक घातल्याचं मात्र माहिती नाही मला. आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या देशांची आयात कमी करणं, निर्यात कमी करणं, त्या देशात गुंतवणूक न होऊ देणं, नवीन औद्योगिक तंत्राचा विकास न होऊ देणं, अशा प्रकारच्या अनेक तंत्रांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापर इंग्लंडने देखील केलेला आहे. संजू या युद्ध कौशल्य व्यूहरचनाकाराच्या मते जगातलं सर्वोत्कृष्ट युद्ध कोणतं? की ज्यामध्ये आपण शत्रूशी लढत नाही पण तरी देखील त्यांना पराभूत करतो. आर्थिक युद्धतंत्र हा त्याचा अत्यंत उत्कृष्ट असा नमुनाच आहे. मग या आर्थिक युद्धतंत्राचा हेतू काय असतो? एक लक्षात घ्या, बरेच वेळा दोन देशांमध्ये राजकीय विवाद असतात, राजकीय मतभेद असतात, वेगवेगळ्या राजकीय विचार प्रणालींमुळे हे मतभेद निर्माण होतात, वेगवेगळ्या शासन प्रणालींमुळे हे मतभेद निर्माण होतात आणि त्यामुळे त्या देशातलं शासन, त्या देशातली राजकीय प्रणाली आपण उलथून टाकली पाहिजे असा विचार एखाद्या देशाच्या मनात येतो, हे स्वाभाविक आहे. आपल्या संपूर्ण जग बऱ्याच काळापर्यंत दोन भागांमध्ये विभागल्या गेलं होतं, भांडवलवादी देश आणि समाजवादी देश. त्यामुळे समाजवादी देशांची नाकेबंदी करून त्यांनी समाजवाद सोडून दिला पाहिजे असा प्रयास अमेरिकेने केला. तर अमेरिकेच्या गटात असणाऱ्या ज्या काही मिश्र अर्थव्यवस्था आणि भांडवलवादी अर्थव्यवस्था असणारे देश होते त्यांनी आमच्याकडला समाजवाद घेतला पाहिजे, स्वीकारला पाहिजे, म्हणून तिथे राज्य उलथवण्याचा प्रयत्न रशियाने केला नाही असं नाही, केलाच. चीनमध्ये 1949 साली जेव्हा कम्युनिस्टांचं शासन आलं त्यावेळेला अमेरिकेने वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिबंध घातले आणि चीनला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की माओ त्से तुंग यांनी समाजवादाचा, कम्युनिझमचा आग्रह धरू नये. अर्थात तसं काही झालं नाही. चीननी त्याच विचारांचा पाठपुरावा केला, ते त्याच विचारांनी पुढे गेले. त्यामुळे जवळपास 20 वर्ष अमेरिकेने चीनवर वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक प्रतिबंध घालून चीनला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. त्या देशाची आर्थिक शक्ती कमी करण्याचा प्रयत्न केला, त्या देशाचं सैन्य शक्ती, त्या देशाची राजकीय शक्ती वाढू नये, त्याचा प्रभाव वाढू नये, त्याच्याकरता वेगवेगळ्या योजना, कल्पना यांचा वापर केला. त्यांना योग्य प्रकारची साधनं मिळू नये, औद्योगिक विकासाकरता कच्चा माल, तंत्रज्ञान मिळू नये, विविध आंतरराष्ट्रीय संस्थांकडून आर्थिक मदत मिळू नये, अशा अनेक प्रकारच्या प्रतिबंधांचा स्वीकार चीनने केला आणि त्यामुळे खरोखरच चीन हा जगातल्या मागासलेल्या देशांमध्ये काही काळ राहिला. ज्या क्षणाला चीनने अमेरिकेची दोस्ती केली त्याबरोबर ही परिस्थिती बदलली आणि चीनला विकासाची संधी मिळाली. अमेरिकेने गेल्या काही वर्षांमध्ये व्हेनेझुएला, इराण, रशिया यांच्यावर अनेक प्रकारचे बंधनं घातलेली आहेत आणि आजकाल परवा सुद्धा युरोपियन देशांनी आणि अमेरिकेने रशियात चाललेल्या राजकीय अस्थिरतेमुळे नवीन आर्थिक बंधनं घालण्याचाही प्रयत्न केला आहे. ही बंधनं कशा प्रकारची होती? तर कोणीही व्हेनेझुएलाशी व्यापार करू नये. का? तर व्हेनेझुएलाचे जे अध्यक्ष आहेत मदुरो यांनी अमेरिकेचं ऐकलं पाहिजे. दक्षिण अमेरिकेतला हा एक छोटासा देश आजही अमेरिकेचं ऐकत नाही, याचा अमेरिकेला विलक्षण संताप येतो. इराणच्या धार्मिक विचारांच्या
आणि कट्टर इस्लामी विचारसरणीच्या राजकीय नेत्यांनी अमेरिकेचं ऐकलं पाहिजे, नाहीतर त्याकरता आम्ही इराणला शिक्षा करू, अशा प्रकारचे प्रतिबंध गेली कितीतरी वर्ष अमेरिकन शासनाने लावलेले आहेत. त्यांना तेल विकता येणार नाही, त्यांना इतर वस्तू आयात करता येणार नाही. त्यामुळे इराणची आर्थिक नाकेबंदी होईल असं वाटलं, परंतु मधल्या काळात संयुक्त राष्ट्र संघाने फूड फॉर ऑइल, अन्नाकरता तेल, या कार्यक्रमाच्या माध्यमातून इराणी जनतेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. भारताला देखील त्याचा लाभ मिळालेला आहे. रशिया आणि अमेरिकेतील वैर काही लपलेलं नाही, जगजाहीर आहे. अनेक प्रकारच्या आर्थिक प्रतिबंधांचा वापर रशियाच्या विरुद्ध केला. रशियाने युक्रेनमध्ये जो हस्तक्षेप केला 2019 साली, त्याच्या विरोधात म्हणून अमेरिकेने अनेक प्रयोग केले. अर्थात रशियासारख्या कणखर नेतृत्व असणाऱ्या देशाला त्यामुळे नमवणं अमेरिकेला अद्याप तरी शक्य झालेलं नाही. हे आर्थिक युद्ध तुलनेत अत्यंत अल्प खर्चात करता येतं. एखादी घोषणा, एखादं धोरण राबवलं की त्याचा प्रभाव दुसऱ्या देशावर विपरीत होऊ शकतो. बरेच वेळा इतर कोणत्याही राजकीय चातुर्याचा वापर करीत असताना आर्थिक युद्धाचा आपण एक सहयोगी तंत्र म्हणून देखील वापर करीत असतात. त्यावेळेला इतर कोणतेही माध्यम उपलब्ध नसेल आणि लष्करी सामर्थ्याचा वापर करायचा नसेल, अशा वेळेला आर्थिक युद्धाला पर्यायच राहत नाही. काही वेळात एखाद्या देशाला संपूर्णपणे व्यापारापासून, आर्थिक व्यवहारांपासून प्रतिबंधित करणे, त्या देशाला एकटं पाडणं. आपण पाहतो लहानपणी आपण एखादा खेळ खेळतो, एखाद्या मुलाचं आपलं पटत नाही, त्याला इतर सर्व मुलं एकत्र येऊन त्याला खेळण्यापासून प्रतिबंधित करतात, त्याला चिडवतात, शेवटी तो शरण येतो. तोच प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर या पद्धतीने केला जातो. तुम्हाला याचं एक उदाहरण सांगायचं म्हणजे पहिल्या महायुद्धामध्ये अनेक प्रकारचे आर्थिक प्रतिबंध जर्मनीवर घालण्यात आले. जर्मनीचा युद्धात पराभव झाला पाहिजे, जर्मन शासकांनी शरणागती पत्करली पाहिजे, याच्याकरता युद्धासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक प्रतिबंध. जर्मनीला कोणीही माल निर्यात करू नये, कोणतंही अन्नधान्य मिळू नये, तेल मिळू नये, याच्याकरता वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. या काळात जर्मन लोकांना 1916 ते 1918 या काळामध्ये अक्षरशः कंदमुळं खाऊनच, त्याला टर्निप म्हणतात, शलगम म्हणतात, असे पदार्थ खाऊनच जगावं लागलं. तरी सुद्धा जर्मन जनतेने अत्यंत कडवेपणाने शत्रूंशी सामना केला. परंतु जी छोटी राष्ट्र असतात, इथिओपिया असेल, रवांडा असेल, अशी जी छोटी आफ्रिकन राष्ट्र आहेत, त्यांना मात्र, सोमालिया असेल, अशा प्रकारच्या आर्थिक प्रतिबंधांना विरोध करणं, त्यातून मार्ग काढणं बरेच वेळा शक्य होत नाही. मग याचा हेतू काय असतो? तर याचा सगळ्यात महत्वाचा हेतू म्हणजे इतर देशांची व्यूहरचनात्मक राजकीय शक्ती कमी करणं, त्यांची अर्थव्यवस्था खचवून त्यांना आपल्यावर अवलंबून राहण्याकरता भाग पाडणं, त्या देशामध्ये आपलं मत, आपलं धोरण आणि आपली व्यवस्था आणि आपलं तत्वज्ञान रुजविणं, याच्याकरता हे एक गुप्त स्वरूपाचं तंत्र आहे. कधी कधी त्या देशात खूप चांगली आर्थिक साधनं असू शकतात, ते मनुष्यबळ असेल, तंत्रज्ञान असेल, खाणी असतील, शेती असेल, पण त्याचा वापरच झाला नाही तर? कल्पना करा, मधल्या काही दिवसांपूर्वी एका आपल्या आंदोलनकारी नेत्यांनी घोषणा केली की आम्ही शेती जाळूनच टाकू. खरोखर असा प्रयोग मोठ्या प्रमाणात झाला तर या देशात किती मोठा हाहाकार निर्माण होईल. हे एक प्रकारचं आर्थिक युद्धच आहे. युद्धाचा खर्च वाढता असतो. हा बरेच वेळा समर्थ राष्ट्रांना देखील पचवणं शक्य होत नाही, सांभाळणं शक्य होत नाही. इराकच्या युद्धामध्ये जेवढा खर्चाची अपेक्षा अमेरिकेने केली त्याच्या 10 पट अधिक खर्च करावा लागला. अफगाणिस्तानमध्ये तर हा खर्च एवढा वाढला की शेवटी अमेरिकेलाच आपला पराभव झाला असं वाटायला लागलं. मग अशा वेळेला हे टाळण्याकरता वेगवेगळ्या तंत्रांचा, वेगवेगळ्या धोरणांचा वापर केला जातो. सगळ्यात पहिले एखाद्या देशाला ब्लॅकलिस्ट करणं. गेल्या 15 वर्षांमध्ये अनेक देशांना ब्लॅकलिस्ट करण्यात आलं. आपल्या शेजारी असणारा आपला एक देश आहे पाकिस्तान, त्याला फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स नावाच्या संस्थेने सध्या तरी ग्रे लिस्ट मध्ये ठेवलेला आहे, कारण त्या देशाच्या माध्यमातून अतिरेकी कारवाया केल्या जातात असा त्या देशावर आरोप आहे. त्या देशामुळे इतर देशांमध्ये अशांतता निर्माण होते. अमेरिकेतल्या 9/11च्या प्रख्यात म्हणजेच ट्विन टॉवरच्या नष्ट करण्याच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग होता.
ओसामा सारख्या दहशतखोराला पाकिस्तानाने संरक्षण दिलं होतं. या सर्व गोष्टी जगजाहीर झाल्यानंतर पाकिस्तानची एकंदरीतच तथाकथित स्वच्छ प्रतिमा अधिकच कलंकित झाली. मग अशा वेळेला या देशाला ब्लॅकलिस्ट करणं, त्याला काळ्या यादीत टाकणं, त्याला कोणतीही आर्थिक मदत मिळवून न देणं, त्याची प्रगती न होऊ देणं, हा मार्ग अनेक देश एकत्रित येऊन स्वीकारत असतात. काही वेळा त्या देशातून कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची खरेदी करायची नाही. आपल्याला माहिती असेल की जेव्हा जून महिन्यापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये लष्करी संघर्ष सुरू झाला, त्यानंतर भारताने चीनमधून कोणत्याही वस्तू आयात करायच्या नाहीत. चीनी कंपन्यांना कोणत्याही प्रकारचे करार द्यायचे नाहीत. चीनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञानाच्या कंपन्यांनी निर्माण केलेल्या वेगवेगळ्या अप्लिकेशन्स, मग त्या मोबाईलच्या असतील किंवा कम्प्युटरच्या, याच्यावर प्रतिबंध घातला. टिकटॉक असेल, इतर कोणतेही असतील, जवळपास 116 अशा प्रकारच्या अप्लिकेशन्सवर बंदी घालण्यात आली. हे सगळं प्रिक्लुसिव्ह पर्चेसिंग म्हणजे प्रतिबंधित खरेदी या स्वरूपाचं आहे. त्यामुळे त्या देशाची निर्यात कमी होते, त्या देशाचा व्यापार कमी होतो, त्याला मिळणारा नफा कमी होतो आणि त्या देशाचं आर्थिक नुकसान होतो. जगातल्या अनेक देशांनी हा निर्णय केवळ भारतानेच नव्हे तर जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासारख्या अनेक देशांनी घेतल्यामुळे चीनचं मोठं नुकसान झालं आणि चीनच्या आर्थिक प्रगतीला खीळ बसली आहे असं आज मानलं जातं. त्या देशात असणारी विविध साधनं आहेत, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं हा एक आर्थिक युद्धाचा अत्यंत चमत्कारिक प्रकार आहे. आपल्या माहितीकरता सांगू इच्छितो की आपला शेजारी देश श्रीलंका, तिथे ज्या प्रकारचे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर, ज्या प्रकारची नवीन रचना झाली, त्याच्यामध्ये रस्ते असतील, बंदरं असतील, हे चीननी विकतच घेतलेले आहेत. 99 वर्षाच्या करारावर विकत घेतले. त्यामुळे त्या देशांमध्ये जरी साधनं निर्माण झाली, संपत्ती निर्माण झाली, तरी त्याचा वापर कसा करायचा हे मात्र श्रीलंका सरकार ठरवू शकत नाही, तर चीन ठरवणार आहे. त्यामुळे त्या देशांमध्ये विलक्षण नाराजी निर्माण झालेली आहे. एखाद्या देशाने दुसऱ्या देशात गुंतवणूक केली असेल, जसं की कल्पना करा मारुती सुझुकी ही कंपनी आहे. यामध्ये सुझुकी नावाच्या कंपनीने भारतात तंत्रज्ञानाची, पैशाची गुंतवणूक केली असेल, परंतु भारत आणखीन दुसऱ्या देशामध्ये जर समजा युद्धजन्य परिस्थिती किंवा राजकीय तणाव निर्माण झाला, तर मग अशा वेळेला त्या देशातल्या कंपन्यांनी जी काही गुंतवणूक केली असेल, जे काही संपत्ती निर्माण केली असेल, ती ताब्यात घेण्याचा सरकार प्रयत्न करतं. मधल्या काळामध्ये भारतीय रेल्वेनी चीनी कंपन्यांना जेवढे करार केले होते चीनी कंपन्यांशी, ते सर्व रद्द केले. काही करार अर्धवट असताना रद्द केले. याचा परिणाम चीनच्या आर्थिक परिस्थितीवर निश्चितपणे विपरीत स्वरूपाचा झाला आहे. आपल्या देशात अशा शत्रू राष्ट्रांच्या कंपन्यांनी गुंतवणूक करू नये. हुवेई नावाची जी कंपनी, चीनी कंपनी आहे, की ज्यांनी 5G टेक्नॉलॉजी निर्माण केलेली आहे, त्याला अमेरिकेत प्रतिबंध घालण्यात आला आहे. इंग्लंडमध्ये प्रतिबंध घालण्यात आला आहे. कारण त्याचा दुरुपयोग चीनी सरकार करू शकतो अशी भीती इतक्या समर्थ राष्ट्रांना देखील वाटते. आणि अशा सर्व प्रकारच्या माध्यमातून आर्थिक युद्ध लढलं जात असतं. दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे आर्थिक चातुर्य, आर्थिक राजनीतिक चातुर्य किंवा एक डिप्लोमसी. एखाद्या देशाचे राजकीय पुढारी, राजकीय नेतृत्व अत्यंत चातुर्याने काम करतं. शत्रू राष्ट्रांना नामोहरम करण्याकरता त्याला धमकी न देता त्याला विशिष्ट प्रकारचं धोरण स्वीकारण्याकरता त्याला उद्युक्त करतं. त्याला एक प्रकारे नाईलाज त्याचा होतो आणि त्या देशाला, शत्रू राष्ट्राला ते धोरण स्वीकारावं लागतं. कधी कधी एखादं युद्ध जिंकलं तरी आपण हात हारतो. ताशकंद नावाचा करार आपल्याला ऐकून माहिती असेलच. आपला आर्थिक धोरण आणि आपल्या आर्थिक हितांचं संरक्षण करण्याकरता दुसऱ्या देशांनी कसं आर्थिक धोरण तयार केलं पाहिजे, याच्याकरता आर्थिक युद्धाचा आणि आर्थिक राजकीय चातुर्याचा वापर केला जातो. याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो की वन बेल्ट वन रोड या नावाची योजना चीननी जवळपास 90 देशांच्या सहकार्याने राबविण्याचं ठरविलेलं आहे. यामध्ये या देशांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे असं त्यांना आमिष दाखवण्यात आलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते बांधणं, बंदरं बांधणं, नवीन प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणं, रेल्वे मार्ग निर्माण करणं, ज्या देशाची प्रगती या वस्तूंच्या अभावामुळे होऊ शकत नाही, अशा देशांना अशा प्रकारच्या प्रगतीचं आमिष दाखवणं आणि त्यांना त्या करारात सामील करून घेणं, हे राजकीय चातुर्यच आहे. हे एक प्रकारचं आर्थिक बौद्धिक चातुर्य आहे आणि ते चीननी अत्यंत कल्पकतेने वापरलेलं आहे. एखाद्या देशाने कोणत्या वस्तूची आयात निर्यात करायची, कोणाशी व्यापारी करार करायचे, व्यापारी तह करायचे, हे सर्व ठरविताना राजकीय चातुर्याचा वापर केला जातो आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आर्थिक हितांचं संरक्षण केलं जातं. जर आपल्याला अण्वस्त्रांचं तंत्रज्ञान अमेरिकेकडून हवं असेल, तर त्यासोबत आपल्याला मॅकडोनाल्ड आणखी कोका-कोला पण घ्यावा लागतो. हे आर्थिक चातुर्य आहे. कोणत्या देशाला मदत करायची आणि कोणत्या देशावर प्रतिबंध घालायचं याचं विदेशी धोरण ठरविताना या आर्थिक चातुर्याचा तर खचितच वापर होतो. एखाद्या देशाला अत्यंत आपला महत्वाचा मित्र देश, मोस्ट फेवर्ड नेशन अशा प्रकारचा दर्जा देताना किंवा हा दर्जा काढून घेताना
राजकीय आणि विदेशी धोरणाबरोबरच आर्थिक चातुर्याचाही वापर केला जात असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक दुसरा प्रकार आर्थिक युद्धाचा आहे की जो आता आपल्याला दक्षिण चीन सागरामध्ये प्रामुख्याने दिसून येत आहे. त्याला ॲट्रिशन वॉरफेअर असं म्हणतात. शत्रू राष्ट्रांनी ठराविक जलमार्गांचा वापर करायचा नाही. त्या मार्गातून आपली जहाजं, मग व्यापारी असतील, वाहतुकीचे असतील, जाऊ द्यायची नाही. याच्याकरता एखादा देश किंवा एखाद्या देशांचा समूह प्रयत्न करतो. दक्षिण चीन महासागरामधून जर व्यापारी जहाजं अमेरिकेची किंवा युरोपियन राष्ट्रांची जाऊ शकली नाहीत, तर त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे. परंतु चीननी गेल्या काही वर्षात या दक्षिण चीन महासागरातील छोट्या छोट्या बेटांवर आपले सैन्यस्थळ निर्माण केले आहे. या बेटांच्या माध्यमातून चीननी हा संपूर्ण जो भाग आहे त्यावर पूर्ण नियंत्रण मिळवलेलं आहे. जपान, व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलिपिन्स सारख्या देशांना त्याच्यामुळे मोठं आव्हान निर्माण झालं आहे. मग अशा वेळेला या देशांनी व्यापार करायचा असेल, आपला माल पाठवायचा असेल, माल बोलवायचा असेल, तर त्यांना चीनला मोठ्या प्रमाणात रक्कम द्यावी लागेल कराच्या स्वरूपामध्ये. चीनची अनुमती घ्यावी लागेल आणि याचा वापर कसा करायचा नाही हे चीनच्या इच्छेने ठरवावं लागेल. हा एक मोठा नवीनच आर्थिक युद्धतंत्राचा महत्वाचा प्रकार आहे. आणखीन एक प्रकार सांगू इच्छितो, कॉमर्स रेडिंग. शत्रू राष्ट्रांची जहाजं, मग ती व्यापारी असो किंवा प्रवासी असो, ज्या विशिष्ट मार्गाने जातात ते मार्गच नष्ट करून टाकणे. त्या मार्गातून प्रवास होऊ शकणार नाही अशा प्रकारची यंत्रणा प्रस्थापित करणे. मग त्याच्याकरता रडारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. संगणकांचा आणखीन उपग्रहांचा वापर केला जातो की ज्यामुळे त्याच्यावर सतत निगराणी ठेवली जाते. कोणत्याही देशाला आपल्या जहाजांवर शत्रू राष्ट्रांनी अशी निगराणी ठेवलेला आवडू शकत नाही, परंतु त्यावर ते प्रतिबंधही करू शकत नाही. त्या मार्गांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अडथळे निर्माण करणं, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधित जागा निर्माण करणं, या सर्वांमुळे मालदीव सारख्या छोट्याशा देशाचा चीननी याच्याकरता खूप कल्पकतेने वापर केला आहे. पॅसिफिक महासागरामध्ये असणाऱ्या, प्रशांत महासागरामध्ये असणाऱ्या अनेक छोट्या देशांना, मग तो टोगो असो किंवा इतर कोणते देश असो, चीननी आपलं अंकित केलं आहे. त्याचा हेतूच मुळात हा आहे. श्रीलंकेत जे मोठं बंदर चीननी बांधलं आहे त्याचाही हेतू हाच आहे की तिथून जाणाऱ्या सर्व जहाजांवर चीनची निगराणी राहील. अर्थात इतर अनेक देशांना अशा प्रकारचं बंधन मान्य होऊ शकत नाही. सगळ्यात वाईट प्रकार जर आर्थिक युद्धाचा कोणता असेल तर तो आर्थिक आतंकवाद. मला या आपलं लक्ष अधिक काळजीपूर्वक वेधायचं आहे, कारण आपण या आर्थिक आतंकवादाचे अनेक दुष्परिणाम भोगलेले आहेत. ज्यावेळेला एखादं राष्ट्र, एखादं राज्य स्वतंत्रपणे आणि प्रत्यक्षपणे दुसऱ्या देशांची युद्ध करू इच्छित नाही, त्यावेळेला अशा अतिरेक्यांच्या छोट्या छोट्या टोळ्या पाठवून त्या देशातली आर्थिक साधनं नष्ट करणं, तिथल्या कारखान्यांना, इमारतींना आग लावणं, तिथले महत्वाचे सैन्यस्थळ नष्ट करणं, असे अनेक प्रयोग. तिथे सतत अशांतता निर्माण होईल, वाहतुकीच्या मार्गांवर बॉम्बस्फोट घडवून आणणं आणि त्यामुळे लोकांच्या मनात दहशतून कोणी प्रवासच करू नये. एखादा विशिष्ट राजकीय, आर्थिक, धार्मिक तत्वज्ञान यशस्वी व्हावं, त्या देशाला कोणत्याही प्रकारची प्रगती करण्याची संधी मिळू नये आणि त्या देशात अशांतता निर्माण व्हावी, याच्याकरता अशा आर्थिक दहशतवादाचा वापर केला जातो. हा आर्थिक दहशतवादाचा वापर काही नवीन नाहीये. गेल्या 150-200 वर्षापासून या प्रकारच्या तंत्राचा वापर वेगवेगळी राष्ट्र वेगवेगळ्या प्रकारे करीत आहेत. परंतु इस्रायलच्या निर्मितीनंतर मात्र याला मोठाच वेग आला आहे. ब्लॅक सप्टेंबर असेल किंवा इतर अशा अनेक दहशतवादी संघटना आहेत, अल-कायदा असेल, ISIS असेल, की ज्यांनी केवळ इस्रायललाच नव्हे तर इस्रायलच्या मित्र राष्ट्रांना, इतर राष्ट्रांना वेगवेगळ्या प्रकारे मोहरम करण्याकरता, जेरीस आणण्याकरता, त्यांना अडचणीत आणण्याकरता याचा वापर केला आहे. ताजमहल नावाच्या हॉटेलवर मुंबईत झालेला बॉम्ब हल्ला असेल, रेल्वे स्टेशनवर झालेला हल्ला असेल, अतिरेकी हल्ला असेल, या सर्वांमधून आपण काय धडा घेतोय? आपल्या उरी सारख्या ठिकाणी झालेला हल्ला असेल, पठाणकोटमध्ये झालेला हल्ला असेल, या सर्वांचा एकच उद्देश आणि एकच परिणाम आहे की त्या देशामध्ये शांतता राहू नये, त्या देशातल्या लोकांना सुखाने जगता येऊ नये, दहशतीच्या वातावरणात राहिले पाहिजेत. त्यांनी प्रतिरोधच करू नये, कारण त्यांची प्रतिरोध करण्याची मानसिक शक्ती संपली पाहिजे आणि त्यांना आर्थिक प्रगतीची, व्यापारी विकासाची संधी मिळू नये. अशा प्रकारच्या दहशतवादाचे अनेक परिणाम होतात. विशेषतः आर्थिक परिणाम अधिकच प्रभावी असतात. हे जे आर्थिक परिणाम असतात ते आपण लक्षात घेतले पाहिजेत. एकतर त्या देशामध्ये आर्थिक साधनांची, संपत्तीची निर्मिती होत नाही. उपलब्ध झालेली साधनं, निर्माण झालेली संपत्ती याचा वापर करता येत नाही. या संपत्तीच्या निर्मितीमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. कामगारांमध्ये असंतोष निर्माण होतो.
नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होतो, वारंवार संप होतात, उत्पादनाची प्रक्रिया, वाहतुकीचे कार्य वारंवार ठप्प पडतात, अनेक वेळा अपघात झाल्यामुळे वाहतुकीचे मार्ग बदलावे लागतात आणि यामुळे त्या देशातल्या दहशतवादी संघटनांना, गटांना एक प्रकारचं प्रोत्साहन तर मिळतच, परंतु देशातल्या राजकीय नेतृत्वामध्ये देखील एक प्रकारची दहशत निर्माण होते. या संपूर्ण अशा प्रकारच्या आतंकवादी हल्ल्यांचा, अतिरेकी हल्ल्यांचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे त्या देशाची आर्थिक वित्तीय प्रगती होऊ नये, वेगवेगळ्या प्रकारे त्या देशाला जेरीस आणण्याचा प्रयत्न असतो. त्याच्याकरता एक मार्ग वापरला जातो, ज्याला आपण हवाला असं म्हणतो किंवा मनी लॉन्ड्रिंग असं म्हणतो. दुसऱ्या देशामधून एखाद्या देशात पैसे आणणं, त्या पैशाचा दंगली करण्याकरता, अतिरेकी हल्ले करण्याकरता वापर करणं आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या देशाला अडचणीत आणणं, याच्याकरता या पैशाचा वापर होतो. आणि याकरता कोणत्याही न्याय कायदेसंमत माध्यमातून हा पैसा आणला जात नाही. तर हा पैसा कोणी दिला आणि कशा प्रकारे या देशात आला हे देखील बरेच वेळा कळू शकत नाही. आणि त्यामुळे हा पैसा कोणत्या हेतूनी वापरला जातो. आपल्या देशामध्ये अशा अनेक स्वयंसेवी संघटना आहेत की ज्यांना कोण वित्त पुरवठा करत आहे आणि त्या वित्त पुरवठा त्या कसा वापर करत आहे याच्याबद्दलचे निश्चित नियम नसल्यामुळे त्या पैशाचा किती दुरुपयोग होतो हे देखील आपल्याला आज सांगता येत नाही. या मनी लॉन्ड्रिंगची जे चक्र आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं आहे, ते जरा समजून घ्या. एखाद्या दुसऱ्या देशामध्ये छोट्या छोट्या रकमा देणगी देणारे लोक मग एखाद्या विशिष्ट संघटनेला, विशिष्ट संस्थेला, स्वयंसेवी संस्थेला हे पैसे देतात. तिथून तो पैसा वेगवेगळ्या नैतिक अनैतिक मार्गांनी दुसऱ्या देशात आणला जातो. मग स्वयंसेवी संघटनांना मदत करण्याकरता, गरीब मुलांना मदत करण्याकरता, धार्मिक विकासाकरता, मागासलेल्या लोकांच्या विकासाकरता, उद्धाराकरता अशा नावांखाली हा पैसा आणतो. शैक्षणिक विकासाकरता. प्रत्यक्षात हा पैसा जरी या नावाने आला असला तरी त्याचा वापर मात्र या हेतूंनी होत नाही. आणि मग या पैशाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जमिनी विकत घेणं, मोठी गुंतवणूक करणं, शेअर बाजारामध्ये इतरत्र आणि त्या नफ्यातून अतिरेकी संघटनांना पैसा पुरवणं, अशा प्रकारे हे सगळं चक्र कार्य करीत असतं. हवालामध्ये पैसा कोणी पाठवला आणि तो कोणी वापरला आणि तो कशा प्रकारे आला हे नेमकं कळू शकत नाही, कारण पाठवणारा, प्राप्त करणारा हे सगळे अज्ञातच असतात. या सगळ्यांचा आर्थिक विकासावर, प्रगतीवर विपरीत परिणाम तर होतोच, पण देशाच्या आर्थिक शांततेवर, देशाच्या लोकांच्या मनोबलावर अधिकच वाईट परिणाम होतो. मधल्या काळात मद्रासमध्ये एका घरावर जेव्हा धाड टाकण्यात आली इन्कम टॅक्स विभागाद्वारे, त्यावेळेला जवळपास 3,500 कोटी रुपयांच्या नोटाच मिळाल्या आणि या सर्व खऱ्या होत्या. या जर नोटा खऱ्या होत्या, आपल्याच देशाची जी संपत्ती होती, करन्सी होती, तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे संग्रहित कशी झाली असेल, कोणत्या माध्यमातून झाली असेल, हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडायला पाहिजे. एक प्रकारे हा एक नवीन आर्थिक युद्धाचाच प्रकार आहे. याचा आणखीन एक प्रकार तुम्हाला मी सांगू इच्छितो, तो म्हणजे करन्सी पोल्युशन, चलनाचं प्रदूषण. जरा समजून घ्या. एखाद्या देशात त्या देशाच्या रिझर्व्ह बँकेने, केंद्रीय अधिकोषाने जेवढा पैसा बाजारात आणला असेल, त्यापेक्षा जास्त पैसा जर बाजारात आला तर पैशाचं मूल्य कमी होतं. त्यामुळे महागाई वाढते, काळा बाजार होतो, उद्योगांचं मोठं नुकसान होतं. नेपाळच्या माध्यमातून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात खोट्या नोटा आणण्याचा तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आणि त्या माध्यमातून बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल या प्रांतांमध्ये खोट्या नोटांचा मोठा सुळसुळाट झाला. काश्मीरमधल्या अतिरेक्यांना या नोटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करण्यात आला. अनेक लोकांना फसविण्यात आलं. मग अशा वेळेला ज्याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता, हा पैसा चलनाबाहेर जाण्याकरता विमुद्रीकरणाचा, डिमॉनिटायझेशनचा मार्ग त्या देशाला स्वीकारावा लागतो. त्यात कदाचित सामान्य प्रामाणिक नागरिकांना त्रासही होत असेल, परंतु जोपर्यंत असा काळा खोटा पैसा चलनाबाहेर जात नाही, तोपर्यंत आपण अतिरेक्यांशी युद्धच जिंकू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या आर्थिक युद्धा तंत्राची जी माहिती कार्यपद्धती अत्यंत लवचिक आहे. कोणत्या देशातला कोणता वर्ग, कोणता घटक कमकुवत आहे, देशद्रोही आहे, हे एकदा समजून घेतलं की त्याला वेगवेगळ्या प्रकारे मनुष्यबळाचा, साधनांचा पुरवठा केला जातो. प्रत्येक देशात काही ना काही प्रमाणात कोणत्या ना कोणत्या गटात असंतोष असतोच. काही लोकांना आपला प्रांत एक स्वतंत्र देश व्हावा असं वाटतं. काही लोकांना प्रचलित राज्यव्यवस्था नकोशी वाटते. काही लोकांना प्रचलित राज्य नेताच नको असतो. मग त्यावेळेला अशा असंतोषाचा, अशा मनातल्या रागाचा, विद्रोहाचा वापर कल्पकतेने करून त्यांना वित्तीय सहाय्य देणं, त्यांना साधनं देणं, शस्त्र देणं आणि त्याद्वारे त्या देशातली शासन व्यवस्था उलथवून टाकण्याकरता प्रयत्न करणं. त्या देशातल्या लोकांमध्ये शासनाबद्दल असंतोष निर्माण होईल, लोकांच्या मनात संदेह निर्माण होईल आणि मोठी जनसंख्या त्या देशाच्या शासनाविरुद्ध उभी राहील असा प्रयत्न करणं, त्या देशाच्या क्षमताच खच्ची करून टाकणं, हे सर्व प्रयोग आर्थिक युद्धामध्ये येतात. त्याचा आपण अनुभव घेत आहोत.
संसू या युद्ध तंत्रज्ञानी तर एक महत्वाचा मुद्दा सांगितला आहे की जो अनेक देशांनी त्यानंतर वापरला आहे. तो म्हणजे कोणत्याही देशावर जर वर्चस्व गाजवायचं असेल तर देशातल्या सैन्यापेक्षा राज्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. जे कोणी त्या देशाचे राज्यकर्ते असतील, जे कोणी त्या देशाच्या राज्य शासनाशी संबंधित असतील, असे अधिकारी, असे मंत्री, राजकीय नेते यांना जर आपण विकत घेऊ शकलो तर त्या देशाची धोरणं आपण ठरवू शकतो. आणि एकदा आपण अशा प्रकारे त्यांची धोरणं ठरवू शकलो की त्या देशाची अर्थसत्ता नामोहरम करणं, त्या देशाला अंकित करणं, गुलाम करणं नेहमी सोपं होतं. आफ्रिकेतल्या अनेक छोट्या राष्ट्रांना चीनने याच पद्धतीने जवळपास विकतच घेतलेलं आहे. आणि म्हणून कधी कधी ह्या आर्थिक युद्धाचे परिणाम समोर जरी दिसत नसले तरी अधिक भयावह असतात. एखाद्या देशावर प्रतिबंध घालणं, वेगवेगळ्या कारणांनी त्या देशाला व्यापार करून देणं हा त्यातला एक महत्वाचा मार्ग आहे. सामान्यपणे आपल्या देशाच्या सुरक्षिततेकरता, आपल्या देशाच्या व्यापाराच्या संरक्षणाकरता, आपल्या आर्थिक हिताच्या संरक्षणाकरता अशा प्रकारचे आर्थिक प्रतिबंध घातले जातात. त्याला एम्बार्गो असं म्हणतात. हा शब्द स्पॅनिश आहे. काही वेळा राजकीय कारणांनी किंवा स्पर्धा थांबविण्याकरता सुद्धा अशा प्रकारचे प्रतिबंध घातले जातात. अमेरिकेने जेव्हा जपानपासून मोठा आर्थिक धोका आहे असं ओळखलं, त्यावेळी अनेक प्रकारचे आर्थिक प्रतिबंध जपानवर देखील घालण्याचा प्रयत्न केलेला होता. अमेरिकेने आर्थिक प्रतिबंधांचे वेगवेगळे माध्यम, वेगवेगळे प्रकार अनेक देशांच्या विरुद्ध वापरले आहेत. सिरियामध्ये जे सध्या गृहयुद्ध चालू आहे ते थांबविण्याकरता अमेरिकेने अशा प्रकारच्या आर्थिक प्रतिबंधांचा वापर करून आयात निर्यात थांबवलेली आहे. तर क्युबाला तर गेले 50 वर्ष या आर्थिक प्रतिबंधांचा सामना करावा लागत आहे. एखाद्या देशाने दुसऱ्या देशाला माल विकू नये, त्या देशातल्या मालाची आयात करू नये, त्यामुळे त्या देशाची आर्थिक कोंडी होऊन त्या देशात माल गोळा होऊन राहावा, त्याला पुरेसं विदेशी परकीय चलन मिळू नये आणि आर्थिक प्रगती करता लागणारी साधनं मिळू नये, याच्याकरता अशा प्रकारचे आर्थिक प्रतिबंध घातले जातात. मग त्याच्यामध्ये कोटा असेल. एक लक्षात घ्या, एखाद्या देशातून किती माल आयात करायचा हे एखादा दुसरा देश ठरवू शकतो. भारताने मलेशियाने भारत विरोधी धोरण स्वीकारल्यावर कोटा तंत्राचा वापर केला आणि तिथून पाम ऑइलच्या आयातीवर बंदी घातलेली आहे. तुर्कस्ताननी भारताला अकारण विरोध केला आणि म्हणून तुर्कस्तानातून कोणत्या वस्तू बोलवायच्या नाही याच्याकरता भारत शासनाने कोटा तंत्राचा वापर केलेला आहे. त्या देशाच्या वस्तू आयात करताना त्याच्यावर मोठ्या प्रमाणात जकात कर लावणं. चीनमधून वस्तू जर आपण आयात केल्या तर त्यावर 300% जकात द्यावी लागत आहे. या प्रकारच्या तंत्रांचा आर्थिक हिताकरता वापर केला जातो. अमेरिकेने 1960 सालापासून आजपर्यंत हे जवळपास 37 देशांवर वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक प्रतिबंध लादलेले आहेत. त्यापैकी काही प्रतिबंध यशस्वी पण झालेत. काही वेळा देशांना नागदुऱ्या काढून अमेरिकेला शरण जावं लागलं, तर काही वेळा त्या देशांनी प्रतिरोधही केला, दुसरे मार्ग शोधण्याचाही प्रयत्न केला आहे. भारताला तर अशा प्रकारच्या आर्थिक प्रतिबंधांचा बरेच वेळा सामना अमेरिकेकडूनच करावा लागला आहे. याचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो, वेळेच्या अभावी आता जरा आटोपत घेण्यापूर्वी. ते म्हणजे भारत सरकारने ज्यावेळेला प्रथमतः अण्वस्त्राचा प्रयोग केला, दुसऱ्यांदा, प्रथमतः नव्हे, 1998 साली, त्यावेळी अमेरिकेने भारतावर अनेक प्रकारचे आर्थिक प्रतिबंध लावले. नवीन तंत्रज्ञान भारताला मिळू नये, भारताला वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय संस्थांनी भारतामध्ये गुंतवणूक करू नये, भारताच्या तांत्रिक आर्थिक विकासात अडथळे यावे, याच्याकरता अमेरिकेचा हा विलक्षण मोठा प्रयत्न होता. क्रायोजेनिक इंजिन भारताला मिळू नये, परम कम्प्युटर भारताला मिळू नये, याच्याही करता अमेरिकेने अनेक उपद्व्याप केले. भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्या कौशल्याचा, ज्ञानाचा पुरेसा वापर केला आणि अमेरिकेचा हा डाव उलथवून लावला. जर अमेरिकेला अण्वस्त्र निर्माण करण्याचा आणि अणुशक्ती वापर करण्याचा अधिकार असेल तर तो भारताला का असू नये, हा एक सामान्य प्रश्न आहे. फक्त अमेरिकाच त्याचा शांततेकरता वापर करू शकते, भारत करू शकणार नाही किंवा भारताला करता येणार नाही. भारत हा नेहमी आक्रमकच राहील असं अमेरिकेचं मानणं कोणत्याही तत्वज्ञानावर आधारित नाही, कोणत्याही तर्कावर आधारित नाही. 18 साली भारताने रशियाकडून विशिष्ट प्रकारचे शस्त्र विकत घेण्याचा करार केला. त्यावेळेला अमेरिकेला विलक्षण राग आला. अमेरिकेने सांगितलं जर तुम्ही अशा प्रकारच्या युद्धतंत्रांचा आयात रशियाकडून केली तर आम्ही तुमच्यावर आर्थिक बंधनं घालू. कणखर नेतृत्वामुळे आपण अमेरिकेच्या या धमकीला भीक घातलेली नाही. अखेर अमेरिकेने हे निर्बंध मागे घेतलेले आहे. अमेरिका या निर्बंधांचा 1775 सालापासून वापर करीत आहे. दुसऱ्या देशाची संपत्ती ताब्यात घेणं, त्यांना विकासाची संधी न देणं, असे प्रयोग अमेरिकेने अनेक दक्षिण अमेरिकन राष्ट्रांच्या संदर्भात केलेले आहेत, अनेक आशियन राष्ट्रांच्या संदर्भात केले आहेत. परंतु त्यामुळे अमेरिकेला फारसं यश आलं असं नाही. परंतु तरी सुद्धा अमेरिका या तंत्रांचा वापर करते. केवळ अमेरिकाच नव्हे, अनेक पाश्चिमात्य प्रगत देश अशा प्रकारच्या तंत्रांचा वापर करतात. लिबियावर अनेक प्रकारच्या बंधनांचा अमेरिकेने वापर केलाय. लिबियाला शस्त्र मिळू नये, तेथील व्यक्तींनी अमेरिकेत प्रवास करू नये, त्या देशाच्या सीमा हद्दीवरून समुद्रातून कोणत्याही जहाजांनी प्रवास करू नये, त्यांना कोणत्याही प्रकारची तेलाची मदत मिळू नये, ऊर्जेची मदत मिळू नये,
अशा प्रकारचे अनेक प्रतिबंध अमेरिकेने लिबियावर घातलेले आहेत. लिबियामध्ये झालेल्या राज्यक्रांतीनंतर आणि तिथे असणाऱ्या अतिरेकी विचाराच्या लोकांवर नियंत्रण ठेवण्याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे, असं अमेरिकेचं समर्थन देखील आहे. प्रत्येकच वेळा हे निर्बंध यशस्वी होतात का, याचं उत्तर नाही असं आहे. 100% यश अशा प्रकारच्या आर्थिक प्रतिबंधांतून आणि आर्थिक युद्धातून कोणत्याच देशाला मिळत नाही. उलट बहुसंख्य वेळा अशा प्रकारचे आर्थिक प्रतिबंध अपयशी होतात. त्या देशाला हवा तो लाभ मिळवता येत नाही, असंच अनेक वेळा लक्षात येतं. ज्या देशाची राज्यव्यवस्था कमकुवत असेल, ज्या देशाचे राज्य शासक दुबळ्या मनाचे असतील, अशाच देशांच्या संदर्भात अशा प्रकारचे आर्थिक प्रतिबंध यशस्वी होतात. इराकवर अमेरिकेने 1990 सालापासून जवळपास आर्थिक प्रतिबंध घातले आहे. कोरियावर घातले आहे. इराकमधल्या जनजीवन अत्यंत हलाखीचं झालेलं आहे. कोरियामध्ये रात्री दिवे नसतात. त्यांच्याकडे चांगल्या प्रकारची साधनं नाहीत. लोकांना पुरेसं खायला अन्न मिळत नाही. तरी देखील उत्तर कोरिया या सर्व निर्बंधांच्या नंतर सुद्धा अमेरिकेला शरण जायला तयार नाही. इराक आणि सिरिया ह्या देश तर जवळपास पूर्णपणे बेचिराखच झाले आहेत. तिथे सभ्य समाजाचा एकही अवशेष सापडणार नाही, इतकी त्यांची वाईट अवस्था आहे. आर्थिक प्रतिबंधांनी लष्करी मार्गाने यश न मिळाल्यामुळे अशा प्रकारचे आर्थिक प्रतिबंध अमेरिकेने त्यांच्यावर घातलेत, पाश्चिमात्य देशांनी घातलेत. पण त्यामुळे त्या देशांची किती वाईट अवस्था झाली आहे हे पाहिल्यावर आपल्याला फार वाईट वाटेल. अमेरिकेच्या या धोरणामुळे आणि पाश्चिमात्य देशांच्या या धोरणामुळे अनेक देशांना त्रास झाला आहे. भारतासारख्या देशाला देखील या प्रकारच्या धोरणांचा त्रास झाला आहे. आर्थिक युद्ध हे चालतच राहणार आहे. प्रत्येक देश आपल्या हिताचा विचार करून आपल्या स्वार्थाकरता हवं तेव्हा हव्या त्या तंत्रांचा वापर करीत असतो, करीत राहील. आणि त्यामध्ये जेव्हा युद्ध करण्याची इच्छा नसेल त्यावेळेला प्रामुख्याने आर्थिक युद्ध तंत्रांचाच वापर केला जाईल. आर्थिक युद्ध तंत्र कल्पकतेने प्रभावीपणे वापरलं तर त्यामध्ये त्या देशाला यश मिळू शकतं, हे चीनने अनेक वेळा दाखवलेलं आहे. अमेरिकेला देखील बरेच वेळा यश मिळालेलं आहे. परंतु सर्वच परिस्थितीत देशाची जनता, देशाचं शासन अशा प्रकारच्या प्रतिबंधांना शरणच जाईल. आपला मार्ग स्वतः शोधणार नाही असं नाही. भारतामध्ये सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन चालू असताना एका स्वीडिश स्त्रीने भारत सरकारच्या विरुद्ध लोकांनी उठून उभं राहावं, क्रांती करावी असं आवाहन करणारा एक ट्विट केला होता. त्याच्यावर आक्षेप घेताना भारत सरकारच्या गृह खात्याने एक कॉल फॉर इकॉनॉमिक वॉरफेअर अगेन्स्ट इंडिया अँड सर्टन इंडियन कंपनीज अशा प्रकारचा त्यांच्यावर आक्षेपही घेतलेला आहे. युद्ध चालूच राहील. युद्ध कधीच संपत नाही, कारण युद्ध प्रथम माणसाच्या मनात, नंतर समाजाच्या मनस्थितीत आणि नंतर राष्ट्रांमध्ये होत असतं. जोपर्यंत दोन देशांमध्ये प्रगतीचे करता स्पर्धा आहे, सामर्थ्याकरता स्पर्धा आहे, दुसऱ्या देशावर आपली आर्थिक राजकीय सत्ता असावी, प्रभुत्व असावं, इतरांनी आपलं गुलाम व्हावं अशी मानसिकता आहे, तोपर्यंत अशा प्रकारचं लष्करी किंवा आर्थिक युद्ध होतच राहील. या युद्धामध्ये जर एखाद्या देशाला जिवंत राहायचं असेल, स्वतंत्र राहायचं असेल, स्वाभिमानाने जगायचं असेल तर त्या देशाने आपापल्या परीने आपला प्रयत्न केलाच पाहिजे. आणि विशेषतः आर्थिक प्रतिबंध आणि अतिरेकी कृत्य करणाऱ्या संघटनांमुळे होणारं आर्थिक नुकसान जर टाळायचं असेल तर जनतेनेच एकत्र येऊन त्या देशाच्या शासनाला मदत केली पाहिजे. शासनावर विश्वास ठेवणं, देशाच्या शांतता आणि सुरक्षिततेकरता देशाच्या हितामध्ये असणाऱ्या सर्व धोरणांचा पुरस्कार करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य ठरतं. भारताला वाचविण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे आर्थिक प्रतिबंध, आर्थिक युद्ध आणि आर्थिक दहशतवाद याच्यापासून आपण सुरक्षित राहिलं पाहिजे, त्याचा प्रतिरोध केला पाहिजे, त्याचा प्रतिकार केला पाहिजे आणि आपल्या देशाच्या हितांचं संरक्षण केलं पाहिजे. धन्यवाद. कुणाला काही विचारायचं असेल तर आपण जरूर विचारू शकता. विचारा. सर मला बोलायचं होतं. हॅलो सर. हा बोला ना. डॉक्टर अविनाश जुमळे बोलतो. बोला. प्रत्येक देशाच्या राजकीय नेतृत्वाचा परिणाम ह्या त्या देशाच्या आर्थिक संबंधाशी आणि सामाजिक संबंधाशी निश्चित राहतो. आणि अशा वेळेस कोणतं धोरण स्वीकारलं पाहिजे हे त्या देशाच्या चतुर आर्थिक नेत्यांना माहीत असलं पाहिजे आणि त्यांनी त्याचे चातुर्य, तो विवेक दाखवला पाहिजे. कोणतं स्वीकारलं पाहिजे असं एखाद्या काही धोरणाच्या बद्दल निश्चित कल्पना देताच येणार नाही. पण त्या देशाच्या हितामध्ये जे काही आहे, त्या देशाच्या विकासाकरता जे काही आवश्यक आहे असंच धोरण त्यांनी स्वीकारलं पाहिजे, हे आवश्यक आहे. आणखीन कोणाला काही विचारायचं आहे का?
आणखी कोणाला काही विचारायचं आहे का? थँक्यू. सगळ्यांना आभार सगळ्यांचे. पुढच्या वेळेला याच्यापेक्षा चांगल्या विषयावर आपण विचार ऐकूया. भारताच्या एका महान सम्राटाची आणि साम्राज्य विस्तार करण्याच्या एका दैदिप्यमान राज्याची तुम्हाला मी माहिती देणार आहे. ती तुम्हाला आवडेल असं वाटतं. धन्यवाद.